कुंभमेळ्यावर सरकार जितका खर्च करतंय त्यातले 0.01% जरी सरकारी शाळांवर खर्च केले तर किमान 100 ते 125 शाळा वाचतील, हे विधान देशातल्या एका न्यायमूर्तींनी केलेलं आहे. आता ज्यावेळी ही बातमी वाचली त्यावेळी पहिला प्रश्न मनात आला की हे न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती आहेत की अजूनही व्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत. कारण अनेकदा कसं असतं की न्यायमूर्ती निवृत्त झाले की त्यांना अशा पद्धतीची विधानं करण्याची खूप हौस होते आणि मग ते सरकारी व्यवस्थेवरती टीका करू लागतात. पण इथं गोष्ट वेगळी आहे. न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे हे अजूनही सेवेत आहेत. 2024ला त्यांची सुप्रीम कोर्टामध्ये नियुक्ती झाली आणि 2027 पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ असणार आहे. त्यामुळं पहिली गोष्ट तर ही की ते अजूनही आपल्या पदावरती असताना त्यांनी केलेलं हे विधान आहे. मराठी न्यायमूर्ती आहेत, आपल्या कर्नाटक सीमा भागातले आहेत. निपाणीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि नंतर महाराष्ट्रातल्याच अनेक शाळा कॉलेजेसमध्ये ते शिकलेले आहेत. मराठी उत्तम येतं आणि धुळ्यामधल्या एका कॉलेजमध्येच एका शाळेमध्येच स्मार्ट स्कूलचा जो कार्यक्रम होता, स्मार्ट क्लासरूमचा, त्याचं उद्घाटन करण्यासाठी त्यांना जेव्हा बोलावण्यात आलेलं होतं तेव्हा त्यांनी हे विधान केलेलं आहे. आता ज्यावेळी कुंभमेळ्यावरती होणाऱ्या खर्चाचे आकडे हे 32,000 आणि 34,000 कोटींवरती पोहोचलेले आहेत. एका इव्हेंटसाठी जर सरकार एवढा खर्च करत असेल तर तुम्ही कल्पना करू शकता की हा सगळा पैसा नेमका जातो कुठे. आणि पुन्हा आत्ता ज्या नाशिकमध्ये आता कुंभमेळा होतोय आणि त्याच रेफरन्सनं ते बोललेले आहेत. हा जो आकडा त्यांनी सांगितलेला आहे तो महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये जो कुंभमेळा आता प्रस्तावित होणार आहे त्याच्याबद्दलच त्यांनी ही टिप्पणी केलेली आहे. आणि त्याच कुंभमेळ्यातल्या कामांचा दर्जा आपण दुसरीकडे बघतोय की जिथं टक्केवारीमुळं कंत्राटदारांचं नुसतं फावतंय आणि त्याच्यामधनं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम नाशिककर अनुभवत आहेत. खड्ड्यांमध्ये अनेकांचे जीव गेलेले आहेत आणि त्याच पैशाबद्दल देशाचे सुप्रीम कोर्टातले न्यायमूर्ती प्रसन्न वराळे हे बोललेले आहेत. नेमकं ते काय म्हणाले हे आधी समजून घेऊया. गुरूंचं वर्णन मी सगळ्या धरतीचा कागद केला, सगळ्या जंगलाची लेखणी केली आणि 7 समुद्राची शाही केली, तरी मला माझ्या गुरूंचं गुण लिहिता येणार नाही, सांगता येणार नाही, असं कबीरजी म्हणाले. आणि आज तुमच्या गुरूंनी खरंच ते कबीरांचे उद्गार सार्थ करून दाखवले की खरं अशा गुरूंचं गुण कसं गायचं, कुठल्या शब्दात गायचे. आपण सर्व सुदैवी आहात की तुम्हाला असे छान तुम्हाला दिशा देणारे शिक्षक मिळालेत. या शाळेसाठी मनापासून ज्यांनी हर तऱ्हेची मदत केली ते जे या शाळेच्या पाठीशी उभे आहेत. अमरीशभाई आहेत, आपले आमदार आहेत, जिल्हा परिषदेचे काही आपले अधिकारी असतील, जे कुणी असतील त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक. मी 2-3 आठवड्यापासून मला वेगवेगळ्या ठिकाणी जायचा प्रसंग आला आणि काही गोष्टींचा उल्लेख केला मी काही ठिकाणी. थोडक्यात मला जाणवणारा जो एक भाग होता की एकीकडे मी असं पाहिलं की आपलं शासन तर म्हणतंय की आम्ही खूपसा काही निधी वेगवेगळ्या कामांसाठी देऊ. कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी देऊ. नंतर कुठेतरी बातमी वाचली की एका कॉरिडॉरसाठी आम्ही 11,000 कोटी रुपये खर्च करू. एवढे 1,000 कोटी रुपये जे शासन वेगवेगळ्या विकासांच्या कामासाठी खर्च करतं याच्याविषयी मला कुठलाही आक्षेप नाही. पण जर ह्या हजारो कोटीच्या रकमेची जर साधन तरतूद करत असेल तर या रकमेपैकी मी असं म्हणालो की 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या
त्या बंद पडल्या नाही. आणि मी हे तुम्हाला आग्रहाने आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो की मी माझं पूर्ण प्राथमिक माध्यमिक इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण मराठी माध्यमात घेतलेलं आहे. नगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळांतून घेतलं आणि त्यामुळे माझं काही अडलेलं नाही. किंबहुना मराठी भाषेतनं शिकल्यामुळे मी अधिक, ज्याला एका अर्थाने म्हणेन की मला मराठी भाषेने दुसऱ्यांकडे पाहण्याची एक उदार मताची दृष्टी दिली. माझ्या भाषेने मला बंधुत्वाची शिक्षण दिली. आणि म्हणूनच माऊली जे म्हणतात की माझ्या मराठीचा बोलू कौतुके परी अमृता ते पैजा जिंके, किंवा आमच्या सुरेश भटांनी म्हटलेलंच आहे, त्यांची कविता हीच आपण महाराष्ट्र गीत म्हणून सांगतो की बोलतो मराठी ऐकतो मराठी लाभले आम्हा सौभाग्य, बोलतो मराठी एक धर्म एक जात सांगतो मराठी. त्यामुळं प्रसन्न वराळे न्यायमूर्ती यांचं कौतुक केलं पाहिजे की ते अजूनही सेवेत आहेत आणि तरी देखील बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलेलं आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावरती लगेचच मी कमेंट्स बघत होतो सोशल मीडियावरच्या, तर लगेच लोकांचं म्हणणं हे होतं की तुम्ही हे इतर धर्मियांच्याबद्दल का सांगत नाही, त्यांच्या यात्रा बंद का करत नाही, तुमचा रोख जो आहे तो कुंभमेळ्यावरतीच का आहे. म्हणजे प्रत्येक वेळी तुलना हवी आहे लोकांना, आणि इथं आपण आपल्या कुंभमेळ्यावरती अशा पद्धतीच्या खर्चाचं आयोजन इतक्या उधळपट्टीमध्ये करतो याच्याबद्दल लोकांना काही वाटत नाही आहे. 30-32 हजार कोटीमध्ये एखाद्या छोट्या राज्याचं बजेट मांडलं जाऊ शकतं, आणि हा जर पैसा आपल्या शिक्षण व्यवस्थेवरती खर्च झाला. आपण हे म्हणत नाही आहे की कुंभमेळा साजराच करू नका, कुंभमेळा साजरा होऊ द्यात, पण किमान त्याच्यासाठी सरकारनं किती गोष्टी, म्हणजे या देशामध्ये आत्तापर्यंतसुद्धा इतके कुंभमेळे होत आले आहेतच, पण आत्ता आपण एक पॅटर्न बघतोय विशेषतः 2014 नंतर, की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या धार्मिक उत्सवांना जाणून बुजून सरकारी प्रोत्साहन जे आहे ते दिलं जात आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूची गणेश मंडळं पण बघा, तिथं नेते आवर्जून भेटी देतात, त्यांना लाखो रुपयांच्या कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या जातात. डीजेचा आवाज आणि बाकी सगळ्या धांगडधिंग्यावरती कसलंही नियंत्रण ठेवायचं नाही, आणि त्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे जणू आपलं धर्मकार्य आहे. अशा आविर्भावामध्ये सध्या आपली सगळी राजकीय संस्कृती वावरते. त्यावेळी एखाद्या न्यायमूर्तींनी केलेलं हे विधान आहे. आता न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे हे नेमके कोण आहेत? 23 जून 1962ला निपाणीमध्ये त्यांचा जन्म झाला, आणि त्याच्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या शहादा, शिरपूर, नाशिक, सांगली, बुलढाणा, लातूर इथं आपलं शिक्षण केलं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमधून त्यांनी लॉची डिग्री पूर्ण केली, आणि त्याच्यानंतर सुरुवातीला ते औरंगाबाद खंडपीठामध्ये काम करत होते प्रॅक्टिसिंग वकील म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी जज लोया यांच्या हाताखाली सुद्धा काम केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर ते हायकोर्टामध्ये पोहोचले. हायकोर्टामध्ये ॲडिशनल स्टँडिंग काउन्सिल म्हणून त्यांनी काम केलेलं होतं, आणि त्याच्यानंतर मुंबई हायकोर्टामध्ये 2008मध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्याच्यानंतर ते कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं 2022च्या आसपास, आणि मग नंतर 25 जानेवारी 2024ला त्यांची सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाली. त्यावेळी भूषण गवई, त्याच्यानंतर न्यायमूर्ती PB वराळे, आणि एक CT प्रवीण कुमार म्हणून जे होते, या 3 दलित न्यायमूर्तींची नियुक्ती त्या काळामध्ये करण्यात आलेली होती. आणि अशी बॅकग्राऊंड असलेले न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळं न्यायव्यवस्थेतले काही लोक बोलतायत सरकारच्या एकूण सगळ्या धोरणांच्या बद्दल, काय चुकीचं काय बरोबर आहे हे दाखवायचा प्रयत्न करतायत, ही गोष्ट आश्वासक आहे. आणि सोबतच याच न्यायव्यवस्थेबद्दलची आज अजून एक महत्त्वाची बातमी आली आहे. ज्या रिपोर्टरनं उत्तर प्रदेशामध्ये अयोध्येतल्या राम मंदिराबद्दलच्या सगळ्या स्टोरीज दाखवल्या, सगळा चोरीचा भांडाफोड केला, त्या रिपोर्टरला एका खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारनं केलेला होता. FIR दाखल केलेली होती. आज सुप्रीम कोर्टानं ती FIR थांबवलेली आहे.
कदाचित आज ही बातमी तुम्हाला नॅशनल मीडियामध्ये कुठे दिसणार नाही, फार त्याच्यावरती डिबेट होणार नाही, कारण शेवटी अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत सरकारी दडपशाहीच्या, त्या इतक्या ओपनली बोलल्या जात नाहीत. पण या केसमधली जी व्यक्ती आहे अभिषेक उपाध्याय, दिल्लीमध्ये असताना मी त्यांना जवळून ओळखतो आणि मला माहिती आहे की ते काही हार्डकोर मोदी विरोधक रिपोर्टर नाही आहेत. म्हणजे आयडिओलॉजीच्या मुद्द्यावरती जर बघितलं तर त्यांनी इतक्या काही कडक भूमिका याच्या आधी घेतलेल्या नव्हत्या. मेनस्ट्रीम मीडियामध्ये काम करत असताना त्यांच्या रिपोर्टिंगबद्दल अनेकदा सोशल मीडियावरती सुद्धा बऱ्याच चर्चा झालेल्या होत्या. पण तरी देखील ज्यावेळी अभिषेक उपाध्याय स्वतंत्रपणे काम करतात, गेल्या 2-3 वर्षांपासून आपल्या यूट्यूब चॅनलवरनं ज्या उत्तर प्रदेशातल्या गोष्टी त्यांनी समोर आणलेल्या आहेत, त्याच्यानंतर त्यांना धडा शिकवण्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न केला जातो. आणि या घटनेतले काही डिटेल्स इतके हादरवणारे आहेत. अभिषेक उपाध्याय आपल्या अल्पवयीन मुलीला शाळेतनं आणण्यासाठी जेव्हा आपल्या कारनं निघाले होते, तेव्हा त्या कारच्या समोर काही युवक येतात आणि मुद्दाम भांडण करायचा प्रयत्न करतात. अभिषेक यांचं म्हणणं आहे आपण त्यांना काहीही रिस्पॉन्ड केलं नाही, तरी देखील या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा त्यांच्यावरच FIR करण्यात आली. आता गमतीची गोष्ट बघा की अभिषेक उपाध्याय यांनी स्वतः मागणी केली पोलीस स्टेशनमध्ये की त्या ठिकाणाच्या आसपास जे काही CCTV फुटेज असेल ते सगळं CCTV फुटेज रिलीज करावं आणि ज्याच्यातनं तुम्हाला सत्य काय आहे ते कळेल. मी कुठल्याही पद्धतीचं कन्फ्रंटेशन केलेलं नव्हतं, पण ते CCTV फुटेज उत्तर प्रदेश पोलीस द्यायला तयार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे जी FIR त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेली आहे, त्या FIRची कॉपीसुद्धा त्यांना देण्यात आलेली नाही आहे. म्हणजे बघा काय लेवलला उत्तर प्रदेश पोलीस काम करतायत की जिथं तुम्ही अशा पद्धतीच्या म्हणजे दडपशाहीच्या गोष्टी करताय आणि ज्यांच्यावरती दडपशाही करताय त्यांना साधी FIRची कॉपीसुद्धा तुम्ही देत नाही. त्याच्यासाठी सुद्धा त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये विनवणी करावी लागली आणि या सगळ्यानंतर आज सुप्रीम कोर्टानं या पद्धतीच्या अशा FIRला स्थगिती दिलेली आहे. एवढंच नव्हे, भविष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या कुठल्याही FIR या प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत करू नका, हे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. आता या केसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी जाणून बुजून याच्यामध्ये ॲट्रॉसिटीचा वापर केला होता. म्हणजे ज्या युवकांचा याच्यात वापर केला त्यांना कशा पद्धतीनं व्यवस्था वापरते हे तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे अभिषेक उपाध्याय यांनीच काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारमध्ये जे अधिकारी योगी आदित्यनाथ यांच्या अत्यंत जवळचे आहेत, त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या जमीन खरेदीचा पर्दाफाश केलेला होता. आणि आता जी FIR त्यांच्या विरोधात झाली आहे त्याचा आणि याचा काही संबंध आहे का, याच्याबद्दल सुद्धा बरंच काही बोललं जातं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जे कधी काळी तुमचे समर्थक राहिलेले होते किंवा अगदी तुमचे विरोधक पण नाही आहेत, याही लोकांना टार्गेट करताना जेव्हा तुम्ही राम मंदिराबद्दल प्रश्न विचारताय तेव्हा व्यवस्था मागे पुढे पाहायला बघत नाही आहे, हे याच्यातनं दिसतंय. सुप्रीम कोर्टामध्ये शेवटी एखाद्या पत्रकाराला धाव घ्यावी लागते आपल्यावरती झालेल्या FIRमुळं आणि मग सुप्रीम कोर्टानं हा निकाल जो आहे तो दिलेला आहे. त्यामुळं या 2 घटना देशाच्या न्यायव्यवस्थेबद्दलच्या एके ठिकाणी कार्यरत असलेले न्यायमूर्ती कुंभमेळ्यातल्या खर्चाबद्दल बोलत आहेत आणि दुसरीकडं राम मंदिर प्रकरणामध्ये जी चोरी झाली त्याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही आहे. त्यांना शासन झालं का याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही आहे. काल त्या चंपत राय यांचं जे ट्रस्टचे सचिव होते, महासचिव होते, ते असं म्हणत आहेत की अखिलेश यांना बातमी कुणी दिली याची चौकशी व्हायला पाहिजे. म्हणजे आम्ही चोरी केली त्याच्याबद्दल लाज नाही आहे, माहिती कुणी दिली अखिलेश यांना याच्याबद्दल यांना त्रास होतोय आणि त्याची चौकशी करा असं अजून उघडपणे म्हणतायत. त्यामुळं ही आपल्या देशातली सध्याची अवस्था आहे. या 2 घटना फार महत्त्वाच्या आहेत, गंभीर आहेत, म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता. चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.